सो गाइज आय एम बॅक फ्रॉम नाशिक आणि मी तुम्हाला दाखवते की तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी एक सरप्राईज आहे. आर यू गाइज रेडी? तर ऋतुजा मॅडम काय बनवलंय? ऋतुजा अगदी गोड हसता, मात्र व्हिडिओ चालू झालो काय नंतर नाही. गोडच असते. आई मस्त मासे घेऊन आली आहे. कसले मासे आहेत आई? ये ना प्राजक्ता बाहेर ये ग. हाय प्राजक्ता, कशी आहेस ग? एकदम मस्त. जेव मग आता. हा नाही मिळाले मला मासे. काय माशाक भांडता? चिकन खाऊन येते. ताई लहान असताना खूप क्यूट होती. म्हणजे आता मी क्यूट नाहीये. याप्रमाणे क्यूटनेस कमी कर. घे चल चल झोप आता. दिवसांनी मुंबईला आले. अय्या. मगाशी त्यानं झोप काढली. तर फायनली आई आली आहे मुंबईला आणि आम्ही दुपारी मस्त आराम केला आणि आता आम्ही मूवी बघायला जातोय. मुंजा. आणि हा खूपच जवळचा मूवी आहे, कारण आम्ही लहानपणापासून त्याच्याबद्दल ऐकलं आहे कोकणात. आणि असं असतं, म्हणजे जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगते की माणूस 4 अवस्थेतनं जात असतो. एक असतं ब्रह्मचर्य, नंतर गृहस्थ, वनप्रस्थ आणि संन्यास ह्या अवस्थेतनं. सो ब्रह्मचर्यामधनं गृहस्थमध्ये जाण्यासाठी जेव्हा ब्राह्मण कुटुंबातल्या मुलाचा उपनयन विधी केला जातो, म्हणजेच मुंज केली जाते. आणि मुंजनंतर सोडमुंज केली जाते, जी लग्नाचा विधी असं म्हटलं जातं. म्हणजे गृहस्थ ह्याच्यामध्ये तो प्रवेश करतो अवस्थेमध्ये. ह्या 2 ह्याच्यामध्ये म्हणजे मुंज आणि सोडमुंज ह्या 2 ह्याच्यामध्ये जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, म्हणजे मुंज झाल्यानंतर सोडमुंज व्हायच्या आधी मृत्यू झाला, तर तो मुंजा असं त्याला त्या भूताच्या प्रकारामध्ये ते येतं. आणि मग त्याला तो एका झाडाला वगैरे बांधलं जातं. हे ब्राह्मण कॅटेगरीचं भूत असतं, असं आम्ही लहानपणापासून ते ऐकलं आहे. म्हणजे कोकणात मालवणीमध्ये त्याला मुंजिओ असं म्हटलं जायचं. आणि आईचं जे माहेर आहे तिथे आईच्या एक फॅमिलीतलं पण कोणीतरी असं मुंज आणि सोडमुंजच्या आधी गेलं होतं. मग आई मला असं घाबरवायची की तिकडे जाऊ नको, तिथे पिंपळाच्या झाडाखाली असं आहे. पण त्यामागे एक सायंटिफिक रिझनसुद्धा आहे की पिंपळाचं झाड हे खूप मोठं असतं, त्याच्याखाली मग कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे रात्रीचं वगैरे पाठवायचे नाहीत. असं सायंटिफिक रिझन जर आपण शोधलं तर आपल्याला त्याच्यामागचं मिळू शकतं. असे मला बरेचसे भूतांचे प्रकार आणि त्याच्यामागचे सायंटिफिक रिझन्स थोडेफार माहीत आहे. आणि मला असं वाटतं की सोशल मीडियावरती आपण ह्याचा चांगलं हे करू शकतो की म्हणजे भूतांना घाबरण्यापेक्षा त्याच्यामागचं एक जे फॅक्ट आहे ते आपण जाणून घेतलं तर खूप छान होईल. पण आता आईला तो मुंजा मूवी बघायचाच आहे आणि मला असं वाटतं की आईला तो थोडासा फनी वाटेल. पण हे भूत जे असतं हे त्रास देत नाही. हे भूत थोडं म्हणजे असं घाबरवत नाही, ते थोडं त्याचं हट्ट जे असतं ते पुरवून घेतं असं. आणि ते चंचल भूत असतं. सो आता मूवी बघूया, आईला कसा वाटतो तेही आपण जाणून घेऊया. आणि त्याच्या आधी आम्ही आईला शॉपिंगला घेऊन जातोय. सो आईचे अचानक ठरलंय, आई आता ह्यावर्षी येणार नव्हती मुंबईत, पण तिला मी म्हटलं ये. आणि मग आम्ही खूपच हट्ट केला, प्राजक्ताने हट्ट केला, त्याच्यामुळे आई आली आहे मुंबईत. सो लेट्स गो फॉर शॉपिंग फर्स्ट. तर ही मंडळी निघाली आहे नेहमीप्रमाणे मूवी बघण्यासाठी. आणि आज आम्ही बघायला जातोय पुढचा मूवी ऋतुजा, मुंजा. आणि तो मूवी आमच्या खूप जवळचा आहे, कारण लहानपणापासून आईने मला घाबरवलंय मुंजाच्या नावाखाली. पिंपळाखाली जाऊ नको, मुंजो असं आई सांगायची नेहमी. त्यामुळे त्या भीतीपोटी ऋतुजा बघ इकडे, तू बघू शकतेस. चला तर मग आपण निघूया मुंजा बघण्यासाठी. आणि त्याच्या आधी आम्ही आईला शॉपिंग करायला जातो. चला जाऊया. निश्चित खूप जास्त झालं की चला सारखी दिसते. मी चांगली दिसते, आई चांगली दिसते. आई तू इथेच राहणार संध्याकाळी 7 वाजता. पॅन्ट काय म्हणजे बरं चलो गाईज, भेटू मॉलमध्ये. ब्रँडेड आहे यार. हट्ट करायला नको, हा बरोबर आहे. हात केलं पाहिजे. चल हा घे, तो नको. सेम होतात, हा छान वाटतोय. आणि हाच घे. एक नाही, अजून एक ट्राय करते. प्लीज हात कशाला जोडतेस तू? हात कशाला जोडते? आई थांब बघ. अरे
गेल्या वर्षी आम्ही जे तिला ड्रेस घेतले ते तिने यावर्षी घातलेत आणि असं कुठे फिरणं तिचं होत नाही, त्याच्यामुळे तिचं असं म्हणणं होतं की एक ड्रेस बस झाला, मला जास्त काही नको. सो आम्ही तिला फास्ट फूड खायला घेऊन गेलो, कारण हे यांना खायचं होतं दोघींना. सो तिने अर्धा बर्गर खाल्ला, कारण तिला तेवढं ते आवडत नाही फारसं. सो आता आम्ही चाललो आहे मूव्ही बघायला, थेट मुंजा बघायला. म्हणून तुला इंग्लिश मिडियमला घालून चूक केली आम्ही. तू काय तुला काय माहित ना, आमच्या लहानपणापासून सगळं माहित असतं. तू तेच आईचं फेवरेट. ए आईचा हात घट्ट पकड. चल, मागून लोक येतात, त्यांना जाऊ दे. चला चला चला. आई आई तर पुढच्या पायरीवर पाय द्यायला. आई मला सकाळीच जाताना बोलली होती की मला ना त्या जिन्यावरती घेऊन जाऊ नका, तो जिना जो वरवर जातो त्याच्यावरती मला भीती वाटते. पण ऑप्शनच नव्हता इथे. आता सांग भारत माता, सांग. करायला गेली तो गेला. कारचं थोडंसं काम असल्यामुळे कार मी आज घेऊन नव्हते आले, पण टॅक्सीच आम्हाला मिळत नव्हती घरी जायला. आता मला जायचंय, जेवायचं आहे आणि घरी आईकडनं मुंजाबद्दल ऐकायचं आहे. हो, छान वाटला. सगळ्यांका कळप आहे ना. पण असं ते असं असतं खरं, पण फक्त लग्न लग्न असं नसतं ना. हा, लग्नच नसत. लग्नाचं आपणाला माहित नाही, पण लग्न लग्नच करत. हे लग्न तर त्याची ती इच्छा राहिली, म्हणजे इच्छावरती असतं ना. पहिलाच त्याचं दाखवलेलं नाही प्रेम. प्रेम ना, त्याच्यामुळे तसं नव्हतं ते फक्त मुंजीच असतं. आपल्या घरात कोण, आपल्या तुझ्या घरी तुझ्या आजोबांच्या ह्याच्यात एक मुंजा होते ना. आई तू मला खोटं बोलायचीस ना, म्हणजे काय लहानपणी घाबरवायचीस ना मला पिंपळाकडून. कसं ते? हो, मग बापू अमाक नेले नाही. कोणी मुंजाने? नाही, मग कुठे नेलेलं? तिकडे नर्सरी, ती इकडची नर्सरी, हा तळ्याकडची. मामाला? हो, आणि नर्सरीच्या तिकडे तू घंटा बघितलेलास एका झाडात होते ते. अगं आई आम्ही तिथे आत्ताच गेलेलो. तेव्हा ते कासार टाकायच्या इथे ना, आत तिकडचे मागचा नव्हे. रस्ता हा, मुगरण्याचा. हो, आतल्या, हा, हा. मग मी गेलेले ना ते मग त्या तिथे. झाडीत काट्यावर टाकलेले नाही, पण तू देसाई नाही ना, म्हणून तो तुझ्यावर नाही. असं काही नाही, आता ती पण मुलीच्याच मुलांना दिसत होतं ना त्या मूवी मध्ये. काट्यावर टाकलेले. मग काय झालं? आणि मग हे सगळे तळाबिळा शोधून झाले लोक सगळे. दुसऱ्या दिवशी समाजला बापू गायब असते. हा. ते देवळाकडचे ते धामापूरकर दादा धामापूरकर हा, माहिती हा. त्यांनी सगळा तळाबिळाच्या आत एक प्रेत लागला का बघितल्यानी. हा. का शोधून झाला. नंतर ताता आणि ताता आणि दादा हा. गेले वायरीच्या तिकडे, कोणतरी अंजन लावीत. मग अंजन लावीत तिकडे गेले. मग तिकडे विचारले दिवसांनी 2 दिवसांनी तो गेलो. त्याच टायमात घराकडे येतो आणि बरोबर गेलो 7:30 त्याच संध्याकाळी कातर वेळा. हा. त्याच 7:30 तो घराकडे गेलो. तर सगळीकडे बोचडी आणि ते काटे करंदीचे कर्ंदा हा. माहिती हा. कर्ंदा नव्हे ती बघ. तू त्या मुळेकरांच्या थैसाठी काय खायस ते करवंदच होती ना ती. काटेरी बोरा. बोरणीच्या काटेवर टाकलेलं. पण का मामाने काय केलेलं त्याचं? काय केलेलं ना मामाने, तो आपल्या काहीतरी चुकी झाली ना तर तो सर्प सोडी, म्हणजे तुमचा काहीतरी चुकला म्हणून नाक सोडी. तर त्या नागाला दात काढून वगैरे नंतर हे पण तो मांत्रिक बोलवून दात काढून त्याचे पाठवलं. त्या सगळा त्यांना सांगितलं की मी माझे तुम्ही हातपाय तोडलास, म्हणजे फांदी बेंडून घेत ना. हा, मग त्याच्यासाठी तुमका माझं रक्षक पाठवलंय, तर त्याचे हालाल करून सोडला. सगळा त्याला सांगितलेलं मामाला. मामाक. आणि असा पाठीवर हात बोलल्या आणि त्याला लुळो करून सोडल्या ठेवल्या. तो कोण ते तुमचं म्हणजे कोण होते? तो पिंपळाचा. आजोबांच्या ह्याच्यात लग्न नाही करत. लग्न ते घाबरवतात पण असं. ते आधीचे होते ना, मग आपल्याला त्यात काहीतरी आहे. आमची लग्न नाही जाऊची. आमचा बाबा काय नाही विषय. आईच्या घरी, वालळकर आईच्या माहेरी. resort वालळकर असं वालळकर तुम्ही येऊ शकता, असं. हे देसाई यांच्या घरी थोडस बाबा. तर अशा स्टोरी खऱ्या असतात. वारा पण येतोय, राहू दे ताई. तर अशा स्टोरी खऱ्या असतात. लहानपणापासून आईने आम्हाला खूप घाबरवलेलं, म्हणजे तिकडे खेळायला जायला द्यायची नाही.
आणि आजी पण सांगायची. पण याच्या मागे एक सायंटिफिक रिझन माझ्या मते असू शकतं की पिंपळाचं झाड खूप मोठं असतं, त्याच्यामुळे त्याच्यावरती कार्बन डायऑक्साईड तो जास्त सोडत असेल वगैरे, असं असू शकतं. बाबा मला काय माहिती नाही, उगीच नाही तर मी सायंटिफिक रिझन दिलं आणि मलाच मुंजा दिसायचा, तर मला भीती वाटते. मला ह्याच्या मागचं खरं खोटं काय माहिती आहे, पण ह्या स्टोरी आम्ही आईकडनं ऐकलेल्या आहेत. ते मामाचं वाला ते मला आता आठवलं, सेम दाखवलं, काही असं सेम दाखवलं, पण मूवीमध्ये थोडं फनी दाखवलं. हे फनी नाही, थोडं गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहेच ही. फनी नाही तो दाखवलं, कसं घाबरवत होता पण ते तो. फनी दाखवलं असेल, लगीन आणि ते हे नाही तर ते वगैरे असं. ते पण त्रास असाच देतो. हा त्रास असाच देतो बाबा, आईला माहिती आहे, आईने अनुभव घेतलेला. आई तुला दिसला म्हणजे पण ह्यो पिक्चर मध्ये तो हे दाखवलो काय तो कार्टून सारखं कार्टून तो सारखा. कोणतो हा. एलियन असं नाही दाखवायचं असतं. तो पांढऱ्या कपड्यातच वगैरे असं दाखवतो. म्हणजे जसं ब्राह्मण लोकांक म्हणजे हा, हा मरतो. पार्ट 2 मध्ये आदित्य सरपोतदार यांना माझी विनंती आहे की त्यांनी जरा पांढऱ्या कपड्यामधला मुंजा दाखवा. आपल्याला मुंजा नसतं, मुंजा मुंजिओ. तेच ते. अगं तो तर आमची वारा काळजी येता घ्यायचा. की रक्षण करण्यासाठी आमची आजी बोलायची की ते कासार टाकायचे हे होते ना, कोणते तो कसा टाकायचो एकदा तो चालत होतो तेव्हा हा मग डबल केलेलं त्याला. मामा फेवरेट आहे का त्यांचा? नाही, मामाचा देवगड ह्यो सॉरी मनुष्य नाही जो कमकुवत मनाचं असताना ते कष्ट देतात. पण मामा कमकुवत मनाचा आहे. मामा मामा मायळूस कमकुवत जो आई मनाचं तू थेट असतं ना. म्हणायची बघ मम्मा. माई मला मी मारू नाही, नाही अजिबात मी नाही. दीदीला आपल्या नको दीदीला त्याला जास्त दिसणार. माया दाखवतो. नको ते आई बघ काय सांगते, तू नको ते काय जास्त माया दाखवतं. हे बघ, ती आपल्या दीदीला दिसणार. पण अजूनही मुंजे आहेत इथे. की आता होतं, आहे तर. म्हणून ते भट ब्राह्मण वाढतो श्रावणात आहे का? करतो त्याचा. आजी बोलायची ती पण करतो तो. आपल्या आठवतं धामपूरच्या कुत्र्याचे डोळे गेलेले. ते माहितीये मला. सुन्यानी पण ब्राह्मण एका वाढतो. ह्याच्यात कसे काय गेले डोळे, अचानकच गेले. नाही, ते आजी बोलायची की तो रात्रीचा अचानक भुंकायचा बंद त्याचं झाला. असं असतं की वाटेत कोणी अडथळा तो राखण पण करतो. म्हणजे आजी बोलायची, आजी नेहमी आजी असंच आता स्टोऱ्या हे सांगायची. थोडंफार रिलेट मला आपल्या महापुरुषच्या ह्याच्यावरून होतोय, कारण ती आजी साळगावकर आजी बोलायची महापुरुष तो महापुरुष पण करतो. खरम खरम हो, हो. खरम तो महापुरुष आहे, तो वेगळं. ते देवाचं हे वेगळं. बस. केलेलं तू चालत येत होतीस. आई ने मामा, नाही, मामाचं ता- मामा सगळं मामा. आई- मामाचं आई वो, एकदम हे strong आहे. ह्याच्यातून येऊन चौक्यातून तो चालत येत होतो. कोण नाही बरोबर ना तर अरे चल मी येतोय मागून मग इलो. आणि जेव्हा ते वस्ती येताना तसं तो पण हे भूत फक्त ब्राह्मणांनाच पकडतं काय? बामणांचा भूत आहे. जाणवे असल्यानंतर भीती नसते. ए, ताई, मग मामाच्याकडे जाणवं नाहीये. तेव्हा कळतं. झाली आमचे नव्हती बापूचे आणि लग्नात केले. आमच्याकडे सगळे लग्नाच्या अच्छा, आधी ह्याच्यात पण त्याच्याकडे जाणवं नव्हतं वाटतं. अशी ह्याची पप्प्याची पण लग्नाच्या आधीच हा, मुंज त्याची केली. मुंज झालेली दाखवली ना. म्हणजे तो मुंज झालेल्यांना पकडत नाही, न मुंज झालेल्यांना पकडतो. तर ही कितपत खऱ्या खोट्या गोष्टी आहेत ह्याच्याबद्दल आपण जेवढी डिबेट करू तेवढी कमीच आहे. पण हे लहानपणापासून आम्ही ऐकलं होतं, त्यानंतर आता हा मूवी आला. पण मूवीमध्ये थोडंसं विनोदी असं दाखवलं आहे, कारण ती एक फिल्म आहे. ती फिल्म त्या ह्याने बघितली गेली पाहिजे. पण याच्यावरती अभ्यासपूर्वक बोलण्यासाठी वाचन भरपूर लागेल, आणि ते मला आत्ता बरेच आर्टिकल्स वगैरे मिळालेत, ते मी वाचेन. मला काही छान माहिती मिळाली तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेन. बट ह्या गोष्टी इथपर्यंत आल्या आहेत, म्हणजे ह्या जनरेशनपर्यंत, तर त्या नक्कीच खोट्या तरी नसतील. पण त्याच्यामागे काहीतरी सायन्स असेल आणि इट विल एक्झिस्ट. सो असेल काहीतरीच. आपण बघू, जेवढं आपल्याला कळेल तेवढं आपण एकमेकांशी ज्ञान शेअर करू. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.